शब्दवेल मराठी क्लासेसमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. आज आपण 25 प्रश्नांचा सराव संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित पाहणार आहोत. खालील उतारा काळजीपूर्वक वाचून प्रश्न क्रमांक 1 ते 3चे उत्तरे द्या. खेळ हे मानवी जीवनाचा अविभाज्य भाग आहेत. खेळांमुळे आपले शरीर सदृढ आणि निरोगी राहते. मैदानी खेळांमुळे मुलांमध्ये सांघिक वृत्ती, नेतृत्व आणि चिकाटी हे गुण विकसित होतात. पूर्वीच्या काळी विट्टीदांडू, लंगडी, खो-खो आणि कबड्डी यासारखे देशी खेळ खूप खेळले जात असत. मात्र आजच्या काळात मोबाईल आणि व्हिडिओ गेममुळे मुले मैदानी खेळांपासून दूर जात आहेत. यामुळे मुलांच्या शारीरिक विकासावर परिणाम होत आहे. आपण सर्वांनी दररोज किमान 1 तास तरी मैदानावर जाऊन खेळले पाहिजे. यामुळे केवळ शारीरिक नव्हे तर मानसिक आरोग्यही उत्तम राहते. शिस्त आणि वेळेचे नियोजन या गोष्टी आपण खेळांमधूनच सहज शिकू शकतो. प्रश्न पहिला. खेळांमुळे मानवी शरीरावर कोणता परिणाम होतो? पर्याय अ. शरीर आळशी होते. ब. शरीर सदृढ आणि निरोगी राहते. क. शारीरिक थकवा वाढतो. ड. काहीही परिणाम होत नाही. खेळांमुळे मानवी शरीरावर कोणता परिणाम होतो तर शरीर सदृढ आणि निरोगी राहते. पर्याय क्रमांक ब किंवा 2 हे उत्तर आहे. प्रश्न दुसरा. मैदानी खेळांमुळे मुलांमध्ये कोणते गुण विकसित होतात? पर्याय अ. केवळ रागीटपणा. ब. सांघिक वृत्ती आणि नेतृत्व. क. मोबाईल वापरण्याची आवड. ड. एकटे राहण्याची सवय. मैदानी खेळांमुळे सांघिक वृत्ती आणि नेतृत्व हे गुण विकसित होतात. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आहे. प्रश्न तिसरा. मुलांच्या शारीरिक विकासावर कशामुळे वाईट परिणाम होत आहे? अ. देशी खेळांमुळे. ब. मोबाईल आणि व्हिडिओ गेम्समुळे. क. मैदानावर खेळल्यामुळे. 4. वेळेच्या नियोजनामुळे. पर्याय क्रमांक 2 मोबाईल आणि व्हिडिओ गेममुळे. खालील संवाद वाचून प्रश्न क्रमांक 4 ते 6ची उत्तरे द्या. बाबा. रोहन, तुझा परीक्षेचा निकाल कधी लागणार आहे? रोहन. बाबा, गुरुवारी दुपारी 2 वाजता निकाल जाहीर होणार आहे. बाबा. तुला किती टक्के मिळतील अशी आशा आहे? रोहन. मला खात्री आहे की मला 90% जास्त गुण मिळतील. बाबा. खूप छान. जर तुला चांगले गुण मिळाले तर आपण तुला हवी असलेली सायकल नक्की घेऊ. रोहन. धन्यवाद बाबा, मी खूप मेहनत केली आहे. रोहनचा निकाल कोणत्या दिवशी लागणार आहे? 1 मंगळवारी, 2 बुधवारी, 3 गुरुवारी, 4 शनिवारी. तर रोहनचा निकाल गुरुवारी लागणार आहे. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आहे. 5. रोहनला किती टक्के गुण मिळतील अशी खात्री आहे? अ. 70% कमी, 80%, 90% जास्त, 4. 50%. पर्याय क्रमांक 3 उत्तर आहे. 90% जास्त मार्क्स पडतील अशी खात्री आहे. प्रश्न 6. निकाल चांगला लागल्यावर बाबा रोहनला काय देणार आहेत? अ. मोबाईल. ब. नवीन कपडे. क. सायकल. ड. पुस्तके. निकाल लागल्यावर बाबा रोहनला सायकल घेऊन देणार आहेत. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आहे. प्रश्न 7. पृथ्वी या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. अ. आकाश. ब. धरणी. क. पाणी. ड. वारा. पृथ्वीचा समानार्थी शब्द धरणी आहे. पर्याय क्रमांक 2 ब हे उत्तर आहे. पाणी म्हणजे काय? जल किंवा तोय. वारा म्हणजे पवन, समीर. प्रश्न क्रमांक 8. नदी या शब्दाचे अनेक वचन काय होईल? 1. नद्या. 2. नद्यांना. 3. नद्यांचा. 4. नदे. नदी या शब्दाचे अनेक वचन नद्या. पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आहे. प्रश्न 9. शिक्षक या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ओळखा. अ. गुरुजी. 2. शिक्षिका. क. सर. 4. मॅडम. शिक्षक या शब्दाच्या विरुद्ध स्त्रीलिंगी शिक्षिका. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आहे. प्रश्न 10. खालीलपैकी अचूक शुद्ध शब्द कोणता? अ. परीक्षा. 2. परीक्षा. 3. परीक्षा. 4. परीक्षा. तर पर्याय क्रमांक 2 ब. रला नेहमी दुसरी वेलांटी असते परीक्षा या शब्दात. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आहे. प्रश्न 11. सूर्य पूर्वेला उगवतो या वाक्याचा काळ ओळखा. अ. वर्तमान काळ. ब. भूतकाळ. क. भविष्यकाळ. ड. रीतिकाळ. सूर्य पूर्वेला उगवतो ही क्रिया काय होते? रोजच घडत असते, नित्य घडणारी आहे, म्हणून हा साधा वर्तमान काळ आहे. पर्याय क्रमांक अ हे उत्तर आहे. प्रश्न 12. उंच या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? अ. मोठा. ब. बुटका. क. लांब. 4. खोल. उंचच्या विरुद्धार्थी बुटका. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आहे. प्रश्न 13. तो हे खालीलपैकी काय आहे?
अ नाम, ब विशेषण, क सर्वनाम, ड क्रियापद. तो हे काय तर सर्वनाम आहे. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आहे. प्रश्न 14वा. शौर्य हे कोणत्या प्रकारचे नाम आहे? अ सामान्य नाम, ब विशेष नाम, क भाववाचक नाम, ड सर्वनाम. पर्याय क्रमांक 3 भाववाचक नाम आहे शौर्य. प्रश्न 15वा. वाघाच्या ओरडण्याला काय म्हणतात? 1 डरकाळी, 2 गर्जना, 3 डरावणे, 4 खिंकाळणे. वाघाच्या ओरडण्याला काय म्हणतात तर डरकाळी म्हणतात. पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आहे. प्रश्न 16वा. मराठी वर्णमालेत एकूण किती व्यंजने आहेत? 1 12, 2 14, 3 34, 4 48. मराठी वर्णमालेत एकूण व्यंजने 34 आहेत. प्रश्न 17वा. डोळा या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता नाही? 1 नयन, 2 लोचन, 3 नेत्र, 4 कर्ण. डोळा या शब्दाचा समानार्थी नयन, लोचन, नेत्र हे तिन्ही आहेत. कर्ण हा कानाचा समानार्थी शब्द आहे. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आहे. प्रश्न 18वा. जीवाचे रान करणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ निवडा. 1 खूप कष्ट करणे, 2 रानात फिरणे, 3 झाडे लावणे, 4 जोराने पळणे. जीवाचे रान करणे म्हणजे काय करणे? खूप कष्ट करणे. पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आहे. प्रश्न 19. उद्या शाळा बंद असेल या वाक्याचा काळ ओळखा. 1 वर्तमान काळ, 2 भूतकाळ, 3 भविष्यकाळ, 4 अपूर्ण काळ. उद्या शाळा बंद असेल म्हणजे काय तर भविष्यकाळ. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आहे. प्रश्न 20वा. शहाणा या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? 1 हुशार, 2 वेडा, 3 मूर्ख, 4 चतुर्थी. शहाण्याचा समानार्थी शब्द हुशार. पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आहे. प्रश्न 21वा. बापरे किती मोठी इमारत ही या वाक्याच्या शेवटी कोणते विरामचिन्ह येईल? 1 पूर्णविराम, 2 प्रश्नचिन्ह, 3 उद्गारवाचक चिन्ह, 4 स्वल्पविराम. उद्गारवाचक चिन्ह येईल कारण ही मनातली भावना व्यक्त केलेली आहे. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आहे. प्रश्न 22. फाळा या शब्दाचे लिंग कोणते? अ पुल्लिंग, 2 स्त्रीलिंग, क नपुंसकलिंग, 4 उभयलिंग. फळा, तो फळा. पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आहे. पुल्लिंग आहे. प्रश्न 23वा. ढगांचा काय असतो? 1 कडकडाट, 2 गडगडाट, 3 खळखळाट, 4 चकाकी. ढगांचा काय असतो तर गडगडाट. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आहे. प्रश्न 24वा. चिमणी या शब्दाचे अनेक वचन ओळखा. 1 चिमणी, 2 चिमण्या, 3 चिमण्यांना, 4 चिमणीच. चिमणीचे अनेक वचन चिमण्या. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आहे. प्रश्न 25वा. मुले शांत बसली या वाक्यातील विशेषण कोणते? 1 मुले, 2 शांत, 3 बसली, 4 आहेत. मुले शांत बसली यातील विशेषण शांत. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आहे. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आवडला असल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ शब्दवेल मराठी क्लासेसवर पाहत राहा.